फोटोग्राफर त्याच्यासोबत काढायचे आहे काही धन्नो आहे. हॅलो गाईज, तर आज आपल्याला एक शूट आहे लातूरला. तर आता आपल्याला लातूरला रेग्युलर चलत्या गाडीवरच आहे. तर आता मंगल कार्यालय आहे लातूरमध्ये. तर असं दिसला गेलो आम्ही इकडे बाजूला लागलेली गाडीवर गेला सापकाशी आहे गाडी. तर आज आपल्याला काही लातूरला एजंटमेंट शूट आहे. तर आपण ते बघत आता लवकर विजिट वगैरे असल्यामुळे आपण लवकर थंडीचं सगळ्यांनी कसं करा स्वेटर वगैरे घेत जावा कानाला ते पाठवत जावा. कारण थंडीच्या प्रमाणामुळे एवढं थंडी खराब लागतं. आता आपल्याला ते दिवस गेले ते दिवस आपण शाळा शिकायला नसल्यामुळे काय झाली माहिती आहे का, असं कंप्लीट करायला लागलं. म्हणून त्याच्याकडे टाईम आहे शाळा शिकायचा. तर 100% शाळा शिकावं का चांगलं ड्युटीवर बसा 8 तासाची ड्युटी करा घरात किंवा कारण थंडीच बघायला काय छान बघायचं असंच होते हो. नंतर निर्णय करायचं. पण चला आपण भेटूया मग आता लातूरमध्ये आता मंगल कार्यालयावरती गेलो दाखवतो मंगल कार्यालय कसं आहे. आणि आज आपण थोडंसं लाईटिंगवरती मला जेवढं काही गोष्टी समजतं का तेवढं मी तुम्हाला सांगतो. जर इच्छा असेल तर बघा, नाही असेल तर फक्त लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि राम राम. दुसरं काय नाही तेव्हा तिकडे महिना मागे. भेटूया मग आपण लातूर. मित्रांनो लातूरमध्ये पोहोचलोय मंगल कार्यालयामध्ये. आल्या आधी पोटपूजा करायला बसलेलो आहे. आधी पोट बा मग का बाबा. तर खाऊन घेता दाखवता मंगल कार्यालय मस्त आहे. लाइटिंग वगैरे मला दिसले. डार्लिंग कसं लागला तुम्ही पण या आम्ही खात आहे. तर नवीन एक डायलॉग रिलीज झाला. पण तर समजलं का तुले फोटोग्राफर म्हणतात मला येऊ लागतं बाय नाश्ता करायला. तर बघा कॅमेरा सोबत आपला फोटो काढायचे. ह्याच्यातच काढतो जरा सांग इकडे खुशी रे भावा. फोटोग्राफर धन्यवाद तुमच्या त्याच्यासोबत काढायचे आहे काही यांची धन्नो आहे. तसा नाही विषय. कॅमेरा पण दिसावती गाडी पण असं म्हणाला म्हणजे मी तिची काढला लागतो कसं दूर जरा सांगते ऍक्शन बघतो मेन पॉईंट कसं असते आधी लाइटिंग समजून घेणार. ऊन तिकडून येऊ लागली आपण तर त्या साईडनं जर काढलो तर काय पूर्ण चेहऱ्यावर ब्लॅक दिसते. पण आपण ह्या साईडनं अपोजिट साईडनं थांबायचं ज्याच्यामुळे चेहऱ्यावर आपल्याला लाईट पडतो. नाही ना पाहिजे असं धरायचं शिकवत कॅमेरा म्हणायचं नाही. मेन पॉईंट कसं आहे कॅमेरा धरत असताना ही 3 बोटं खालची अशी ठेवायची ग्रीपवरती. इथं स्टार्ट बटन असते त्याच्यावरती ठेवायची. यूट्यूबमध्ये चॅनल बनवतात त्याची माहिती सांगा. हे असं 3 बोटं ठेवायची इथं ग्रीप ठेवायची आणि स्टेबल कॅमेरा स्टेबल राहण्यासाठी असं धरायचा. आणि इथं लेन्स कॅप्चर करायला आपल्याला झूम आउटला झूम इनला होते. तर अशा पद्धतीमध्ये कॅमेरा धरतो येतो. भैयाची फोटो काढूत आता भैयाच्या इच्छेनुसार आपण फोटो काढू. राहुल भैया तर आता कुठून पण फोटो काढत आहे झाडातून. काही मंगल कार्यालयाचं शूट करणार आहेत आज. तर आत्ताच आपण कपल शूट घेतलेला आहे. तर रिझल्ट बघा. काही गोष्टी कॅन्डिड पण रनिंगवरती कॅप्चर चालत चला खूप महत्त्वाचं आहे. बघा कुणाला जर समजत असेल त्याच्यात जर काही कळत असेल तर मला कळवा. त्याचा पण मध्ये मेकअप शूट घेतलेला थोडंसं पण. ओके भेटूया आता मग. आपले सगळं काही विधी वगैरे चालू होणार आहे. पाणी पाजा आलेले
ती काय रे डायलॉग समजलं का तुले पाणी पेत आहे म्हणे. तर कामाच्या नादात ब्लॉग बनवायची आपल्याला ध्यानच राहिली नाही. तर आता सर्व कार्यक्रम वगैरे झालेला आहे, जेवण पण झालेलं आहे, निवांत बसलो होतो, बोलत बोलत ध्यान आली. तर मग आता पॅकिंग वगैरे झाली सगळं 8 जून. आता फक्त क्लोजअप वगैरे राहिलेत आपल्या. तर क्लोजअप वगैरे झाल्यानंतर झाला शूटच खतम. तर म्हणणं माझं एवढंच होतं की आता समजा कुठं म्हणजे मला सांगायचं असं होतं, मला सांगायचं एवढंच होतं की जसं की आता हो का लाईटिंग विषयी बोलायला की नाही, लाईटिंगच दिसते. तर आता बघा लाईटिंगचा विषय कसा आहे, आता मी इथं बसलो, काही गोष्टी तुम्हाला माझ्या अंधुक दिसल्यात आणि ह्याच बाजूला कसं हे बघा असं केलो एकदम प्रॉपरली दिसते. म्हणजे आता लाईट माझ्या कसं चेहऱ्यावर समोरून येऊ लागली, तर मग या बाजूनं जर बनवलं तर सोपं जाते. मग मध्ये आपले काका आले होते, काका देशपांडे साहेब. तर मग असं असते की कधी लाईटिंग आधी गेल्यानंतर लाईटिंगच्या म्हणजे जसं समजा मला पण तेवढं प्रॉपर नॉलेज नाही, मी पण असंच लर्निंग स्टुडंट आहे. तर जास्तीत जास्त जर कळत नसलं काही समजत नसलं तर यूट्यूबवर बघा जाऊन, कारण मला जेवढ्या प्रॉब्लेम येतात तेवढ्या मी यूट्यूबवरूनच बघून सॉल्व करतो. कारण कसं आहे, जेवढा तुम्ही अनुभव स्वतःहून घेचाल किंवा जेवढ्या गोष्टी तुम्ही स्वतःहून करचाल तेवढ्या गोष्टीचा अनुभव तुमच्या हातामध्ये आहे आणि तेवढं नॉलेज तुमचं चालणार आहे किंवा तुम्हाला समजणार आहे. असं जर बसलो का नाही लाईफमध्ये काहीच होत नाही. होय, उगा शिकायचं आहे म्हणून जमत नाही. प्रत्येक गोष्ट यूट्यूबवर बघून कसं तर काहीतरी शिकचं. काय प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवावं लागते आणि इरी टायमाला असं मोबाईल बघावं लागते, काय का नाही? असं होत नाही. तर जर समजा काम जर करायला आलो तर कामाव्यतिरिक्त जर बाकीच्या गोष्टी किंवा काही डोक्यात ठेवू नका, प्रॉपर कामावरती लक्ष द्या. खूप महत्त्वाची गोष्ट आहे, कामाच्या टायमिंगला जर आपण एक्स्ट्रा टाईम किंवा कोणत्याही गोष्टीत जर ध्यान करत असो तर ते सगळा प्रकार आपल्या कामावर पडते. तर एवढंच म्हणणं आहे. आता मस्तपैकी क्लोजअप वगैरे घेऊन रिझल्ट तर तुम्हाला चेक करायचा असला तर आपल्या इन्स्टाच्या आय डीवर चेक करत चला. राहुल फोटो फिल्मची आय डी आहे आपली. आजच्या क्लोजअप त्यांनी एवढा भारी वाटल्या ना मला, तर कपल पण एकदम फ्री होते मस्त. तर मग आता रिझल्ट वगैरे चेक करायचं असलं बघा जा. ते काय डायलॉग तू मेरे से प्यार करते की नाही, सारा जमाना एक तरफ और ये एक तरफ. असंच का, असंच करणार आहे आता, याचं काही नाही. तर आता बघा मस्त डेकोरेशन पण किती छान होतं बघा. बुकिंग टेन घेत चला जा, असा पैसा कमा जा हो, असं बुकिंग घेता येते. जिंदगीत या जिंदगीत पैशाशिवाय काहीच नाही. माणुसकी बी आहे महत्वाची, पण कडवा आजकाल माणुसकी बघ नाही गेलं तर. तर आता हे कपल वगैरे आलेले आहेत, तर आता क्लोजअप वगैरे घेऊत आपण, बघूया कसं दिसतं काय. आपल्याला राहुल भैया इथं